हा वॉच टॉवर. हा वाला किल्ल्यांमध्ये पण प्रकार पडतात. वॉच टॉवरमध्ये जास्तीत जास्त 100 ते 150 सैनिक असतात. ओके. आणि ह्याचा वापर कसा आजूबाजूच्या शहरासमोर लक्ष ठेवण्यासाठी. तेव्हा रोहा हे व्यापारी शहर, त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी 4 किल्ले बांधले. ते हे बाले किल्ला तिकडे आपल्याला जायचा प्रयत्न करायचा आहे. हार्ड आहे, बघूया आपल्याला जायला मिळतं की नाही. कारण खाली पूर्ण स्लोप आहे, डीप आहे, 90 डिग्री आहे खाली. त्यामुळे जेवढा सामावून जातं तेवढं सामावून जावं लागतं तिकडे आपल्याला. पहिले अशी गुफा तयार करायचे राहण्यासाठी वगैरे. हे बघा, ह्या ठिकाणी आपले राहायचे लोक. हे बघा, फिरवलं जायचे इकडे तिकडे. ह्याच्यावरती तोफ म्हणजे आपला कुठल्या दिशेला फिरवायचा तोफ ते ह्याच्यावरती डिपेंड होतं. ही चाकी आजपर्यंत 250च्या आसपास किल्ले केलेत, गड किल्ले केलेत. एक नजरा तुम्हाला दाखवतो बघा. हा बघा, हा खाली पूर्ण डीप आहे. इथून गेला का संपला. हा खाली जंगल आहे आणि इथून पूर्ण बघा हे तटबंदी सरळ खाली गेले 90 डिग्री. नमस्कार मंडळी, तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही निघालो आहे गडकिल्ल्यावरती. रोहामध्ये चाललो आहे, घोसाळगड म्हणून त्या किल्ल्याच्या सफर आहे. आम्ही ट्रेकिंगसाठी चाललो आहे. तर मी आहे, अनुज आहे, आपला ओमकार आहे बरोबर माझ्या, आणि आमचे जावई आहेत, आमची मुलगी आणि जावई पाठीमागे आहेत, ते येतात आमच्याबरोबर. तर आम्ही आता जस्ट निघाले घरातून. तर बघूया आजचा कसा काय आजचा ट्रेकिंग होतो आहे. पाऊस पण खूप आहे, मस्त पाऊस पडतो आहे. अनुज पहिल्यांदा झाला आहे ट्रेकिंग. अनुज भाऊ पण पहिल्यांदा झाला आहे ना. हा आमचा गावचा रस्ता. म्हणजे हा बघा, आम्ही घोसाळ गावात आलो आहे. आम्ही आता गडाच्या पायथ्याशी आहे. बघा समोर गड आहे तिकडे. हा गडाच्या पायथ्याशी गाव आहे. हे बघा, हे ऐतिहासिक तिथे काही गोष्टी आहेत. हे तलाव आहेत, हा मंदिर आहे बघा. हा जुना मंदिर आहे, गावचा ग्रामस्थ देव बोलतो तसं आहे. हे बघा काही जुन्या वस्तू. हा स्तंभ आहे आणि काही अवशेष आहेत बघा दगडाचे, कोरीव काम केले त्याच्यावरती, शिलालेख वगैरे आहेत त्याच्यावरती. हा गेट बनतोय घोसाळगडाचा, काम चालू आहे बघा. आम्ही आता पायथ्याशी आलो आहे. हा समोर आपला घोसाळगड, इथून एंट्री आहे. म्हणजे ट्रेकला सुरुवात होते इथून. खास करून आमचे जावई आम्हाला घेऊन आलेत. त्यांनी आजपर्यंत 250च्या आसपास किल्ले केलेत, गड किल्ले केलेत. आणि आज आम्ही त्यांच्याबरोबर आलो आहे. हे बघा समोर चालतात ते. आपली गडाची सुरुवात होते. हे बघा घोसाळगड. ट्रेकिंग सुरुवात झाली इथून. आम्ही आज खास एका अनुभवी व्यक्तीसोबत चाललो आहे. आम्ही का नवीन आहे ट्रेकिंगसाठी. आपल्यावर आपले जावई आहेत, 250 किल्ले केले त्यांनी महाराष्ट्रामधले. हो, कधीपासून करता तुम्ही किल्ले जावई? 2017पासून किल्ले करतात. रेग्युलर ट्रेकिंग करणारे आहेत ते. आणि त्याने आज आम्हाला इकडे आणलं आहे घोसाळगड करायला. म्हणजे ह्या किल्ल्याची उंची 150 फूट एवढी आहे समुद्रसपाटीपासून. आणि हा आपल्याला रोहा सिटीमधून 8 किलोमीटरवरती अंतरावरती आहे. घोसाळ किल्ल्याच्या पायथ्याशीच घोसाळ गाव आहे. तिथून आपल्याला एंट्री त्या गावातून करायला मिळते. कोणाला विचारलं तर सांगतील. आपण चढतोय आता, ट्रेक करतोय बघा. पहिला बुरुज लागला आपल्याला समोर. ह्या काही दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत. हे बघा, थोडं सांभाळून चढावं लागतंय कारण की शेवाळी पकडले दगडावरती, कातळावरती. आपण अर्ध्यात पोचलो आहे गडाच्या. हे बघा हा बुरुज आहे समोर. तटबंदीने बुरुज लागला आपल्याला इथे समोर. म्हणजे आपण गडामध्ये एंट्री करतोय. हे बघा हा पहिला गेट. काही फिरायला आलेत लोक इकडे. म्हणजे इथे बघा समोर 2 प्राण्यांचे फोटो आहेत बघा. हे
शिल्पकला आहेत दोन बघा हे समोर प्राण्यांचे. हा शरभ प्राणी आहे. हा पहिल्या तर काळात कसं काय माहिती आहे का, हा प्रत्येक महादरजावरती हे 2 ठिकाणी 2 असायचे, 2 बाजूला 2. तो एक शक्तीचा एक शौर्याचा प्रतीक आहे मंडळी. हा एक शरभ प्राणी हे बघा 2 आहेत. इथे अगोदर गेट होता, त्या गेटच्या आजूबाजूला हे लावले जायचे. आता तोडफोड झाले, तुटफोड झाले, बोलताना पडझड झाले, म्हणजे हे आजूबाजूला काढून ठेवले सगळे. ही पहिली तटबंदी. इथे समोर बघा एक पाण्याची टाकी आहे समोर, हे बघा इथे आतमध्ये कोरले आहे. हे बघा एक पाण्याचा टाका आहे डीप आतमध्ये. हे दगडाच्या आतमध्ये ह्या कातळामध्ये कोरून हे टाकं तयार केलं आहे. हा पूर्ण अखंड कातळ आहे. त्याला जी तटबंदी तयार लावले बांधले इथे समोर. हा एक चोर दरवाजा आहे इथे समोर, आपल्याला वाकून जावं लागतं आतमध्ये. पुढे पुढे असं कर आणि कॅमेरा असं फिरव, गोल फिरव, सरळ कर आणि हा तुझ्या फिरव, गोल फिरव असं. सिनरी खूप भारी आहे पलीकडे. इथून आपण पायऱ्या बघा चढायला वरती इथून, आणि ही तटबंदीला आपण पुढे सगळं सरळ पुढे चाललो आपण. इथून दिसणारा हा नजारा बघा मंडळी, काय भारी वाटते बघा. हे पूर्ण पुढे डोंगररांगा आहे समोर. हा पायथ्याशी आहे तो घोसाळ गाव, घोसाळे. ही तटबंदी आहे. इथे समोर एक शौचकूप आहे, टॉयलेट असतं आतमध्ये असेल ना, आतमध्ये इकडे शौचालय छोटा पहिल्या काळात जे असायचे त्या टाईपचं आहे. म्हणजे या गडाची ट्रेकिंग एवढी अवघड नाही आहे, पण ट्रेकिंगसाठी खूप चांगलं आहे, छान आहे. छोटासा आहे, ट्रेकिंग आपण आरामात करू शकतो. थोडीशी चढ आहे चढायला. आणि इथला नजारा बघा एक नंबर मंडई. हा समोर गाव कोसा, समोर तिकडे वरती हे बाले किल्ला, तिकडे आपल्याला जायचा प्रयत्न करायचा आहे. हार्ड आहे, बघूया आपल्याला जायला मिळतं की नाही, कारण खाली पूर्ण स्लोप आहे, डीप आहे, 90 डिग्री आहे खाली. त्यामुळे जेवढा सांभाळून जातं तेवढं सांभाळून जावं लागतं तिकडे आपल्याला वरती. हा आपण एका तटबंदीवरती चालतो आहे. ही एक तटबंदी आहे, अजूनही तशीच मजबूत आहे मंडळी ही तटबंदी पूर्ण. फक्त वरचं पहिले कसं असायचं, तटबंदी त्यानंतर वरती एक लाकडीचं काम असायचं. तो लाकडी काम कालांतराने खराब होतो किंवा जाळपोळण्यामध्ये त्याचा नासधूस होतो, पण ही तटबंदी तशीच राहिली. इथे एक सोलर लाईट लावले समोर. गडावरती म्हणजे कधी रात्रीवर प्रति आला तर लाईट्स वगैरे आहे, सोलर लाईट. हा वॉच टॉवर. हा वाला किल्ल्यांमध्ये पण प्रकार पडतात. वॉच टॉवरमध्ये जास्तीत जास्त 100 ते 150 सैनिक असतात. ओके. आणि ह्याचा वापर कसा आजूबाजूच्या शहरासमोर लक्ष ठेवण्यासाठी. तेव्हा रोहा हे व्यापारी शहर, त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी 4 किल्ले बांधले. ओके. अवचितगड, बिरवाडी, रोहा आणि तळगड. अच्छा अच्छा, म्हणजे हा व्यापारी शहर आधीपासून आहे रोहा. ओके. इथून मंडळी दिसतो नजारा किती भारी आहे बघा. नाही इथून एक नजारा तुम्हाला दाखवतो बघा. हा बघा, हा खाली पूर्ण डीप आहे. इथून गेला का संपला. हा खाली जंगल आहे आणि इथून पूर्ण बघा हे तटबंदी सरळ खाली गेले 90 डिग्री.
आपण आता ह्या बुरुजावरती आलो आहे बघा. हा एक बुरुज आहे इथे, टहलनी बुरुज बोलतात त्याला, इथे नजर ठेवण्यासाठी. हे बघा, हे फुलं बघितली का म्हणलं? हे बघा, हे पावसाळ्यात दिसणारे फुलं आहेत. हे फुलं आमच्या साईडला खूप असतात, आमच्या जंगलामध्ये. दिसायला किती भारी वाटतात बघा. हा बघा, मी तोडत नाही आहे. हे बघा, म्हणजे इथे एक बाईक सौच खूप आहे इथे समोर बघा. इथे गडावरती छोट्या ठिकाणी असायचं बघा. इथे हो रे, हा बघा समोर दिलं, होल दिला आहे तिथे. तर म्हणजे कोणाला दिसणार वगैरे नाही, छोटंसं असं सौचकूप असायचं पहिलं गडांवरती. इथे सुद्धा आहे, एक पुढे एक आहे, इथे एक आहे, अजून बरेच असतील. कारण 150-200 सैनिक गडावरती राहायचे त्या काळामध्ये. कारण की देखरेखीसाठी बांधलेले किल्ले, ह्या ठिकाणी जास्त सैनिक नसायचे. आपल्याला आता पुढे बालेकिल्ल्यावर चाललं आहे समोर. तिथे सुद्धा पाण्याचे टाके आहेत वरती. हो, आपण आता तिकडे वरती चाललो बालेकिल्ल्यावरती. आजचा नजारा एक नंबर आहे मंडळी, भारी वाटतं एकदम. ह्या पायऱ्या आहेत काही, ह्या कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत सगळ्या. हे बघा म्हणजे इथे बघा, इथे पाण्याचे टाके आहेत. हे बघा समोर, हे पहिले असे प्रत्येक गडावरती पाण्याचा टाका असंच असायचं. हा कातळामध्ये कोरला आहे. हे पिण्याचे पाणी असायचं पाहिजे अगोदर, कारण की गडावरती पिण्यासाठी पाणी हे खालून आणलं नाही जायचं. हे गडावरती असे टाके काढून हा पावसाचं पाणी इथे स्टोअर करायचा आणि तो वर्षभर पाणी पिणं जायचं. इथून खाली सरळ दरी आहे म्हणतात इथे बघा, सरळ दरी आहे खाली. पाणी एकदम स्वच्छ आहे बघा, एकदम मस्त पाणी आहे. इथे आहे, पुढे तिकडे एक आहे. इथे बघा काही शिलालेख आहे याच्यावरती, तुटले फुटले पडझड त्यांची. अशी गडावरती खूप ठिकाणी असतात, असे शिल्पकला मिळतात, शिलालेख मिळतात. इथे सुद्धा काही वस्तू पडझडलेल्या इथे ठेवल्यात एका ठिकाणी. इथे बघा समोर एक पाण्याची टाका आहे बघा, इथे 3 आहेत समोर. त्याची बांधणी बघ, एक टाक्यातलं पाणी इथे. दुसऱ्यामध्ये इकडे हे टेक्निकली बांधणं असायचं. इथून एक थोडा सरळ ही वाट आहे जायला, पायवाट आहे. इथून खूप गरमच होतं, त्यामुळे मी रेनकोट काढला, त्यामुळं खूप गरम होतं. इथून सरळ जातो आपण पुढे गडावरती. हा वरती बालेकिल्ला आहे. इथे बघा, हा पूर्ण अखंड कातळ आहे आणि बरोबर कातळाच्या खाली हे बघा गुफा आहेत तयार केल्या आहेत. पहिले असे गुफा तयार करायचे राहण्यासाठी वगैरे. हे बघा, ह्या ठिकाणी आपले राहायचे लोक. हा वरून पाणी पडतो आहे खाली. हा एवढा मोठा कातळ खालून कोरून काढला आहे बघा पूर्ण कसं. हे बघा, पहिले चिनी हातोडीनेच तोडायचे,
हा एवढा जागा पूर्ण इथे सैन्य वगैरे राहत असे देखरेख करण्यासाठी ते खाली ठिकाण राहायचे पावसाळ्यात वगैरे किंवा रात्रीची अपरात्री अशा ठिकाणी राहायचे बघा समोर. इथे मे बी अगोदर इथे डीप वगैरे होत असेल. ते माती काळांतराने बोलतात ना की काही गोष्टी नष्ट होतात, तशा काही गोष्टी नसतात तिथे माती भरून भरून. इथे थोडीशी बघा कसं वाटते. हा समोर इकडे रस्ता गेला आहे. एक छोटंसं इथे शिवलिंग आहे बघा समोर, देवस्थान आहे छोटंसं. हे बघा इथेही हा दगडाचाही काहीतरी महत्त्व असणार. त्याला समोर असे 4 अशी भिंत घातली दगडाची. हा समोर दगड आहे. इथे समोर एक शिवलिंग आहे बघा समोर एक छोटंसं. आता आपण चाललोय वरती बालेकिल्ल्यावरती. इथून आता आपण सरळ पुढे पायवाटाने पुढे चाललोय गडावरती. हा एक छोटासा ट्रेक आहे मंडळी, 1 तासाचा, पण 1 नंबर आहे, भारी आहे. इथून दिसणारा नजारा पण 1 नंबर आहे. इथे काही ठिकाणी ग्रिल लावल्यात बघा, काही ठिकाणी रिस्की आहे त्यामुळे ग्रिल लावल्यात. पावसाचा दिवस आहे त्यामुळे झाडं एकदम फुलून आलेत. हे बघा गवत केवढं आहे. पावसातून बोलतो ना, पावसाळी गडकिल्ल्यांचा नजाराच वेगळा असतो आणि ते अनुभवण्याचा आनंदच खूप वेगळा असतो. म्हणजे तिथं समोर एक डोंगर आहे, त्या डोंगरावरती ना माझी बहीण आणि ताईचं गाव आहे समोर. त्या गावातून हा घोसाळगड हा एकदम क्लिअर दिसतो समोरून त्यांच्या गावातून. तर आम्ही आज किल्ल्यावरती आलो इकडे. म्हणजे इथे एक तोफ आहे बघा, पण पावसामुळं तिला झाकून ठेवले. हे बघा कपडामध्ये बघा तोफ आहे आतमध्ये. हे असे फिरवले जायचे इकडे तिकडे. ह्याच्यावरती तोफ म्हणजे आपल्या कुठल्या दिशेला फिरवायच्या तोफ ते ह्याच्यावरती डिपेंड होतं. ही चाक इथून पाठी घेतली का आपोआप ही इकडे फिरणार. तर ती चाक तुम्ही पाठी खेचलीत, दोन्ही चाक फिरायची गरज पडत नाही. ही तुम्ही चाक फिरवलीत तर आपोआप ही तोफाचा वळते तोफ म्हणजे तिचा डायरेक्शन फिरतो. तसे हे पहिले असायचे. आता खूप साऱ्या हे पण आता संवर्धन केलं असेल ना, सह्याद्री प्रतिष्ठान. मी आहे त्याच्यामध्ये, पण मी आता 2-3 वेळाच गेलो फक्त, पण मला जायला मिळालंच नाही. हे बघ हे असे हे लावलेत, चाक लावलेत. तोफगाडा, हा तोफगडावरती तोफ ठेवला जातो. छोटीशी ट्रेक आहे बालेकिल्ल्यावर झालेला. हा बघा इथून रस्ता आहे गेल्यावरती. थोडासा रिस्की आहे सामावून जायचं, कारण की खाली डायरेक्ट दरी आहे. त्यामुळे जेवढा सामावता येईल तेवढं सामावून जायचं इथून, कारण कातळ आहे. कातळामध्ये पावसाळ्यामध्ये ना शेवाळ जमा होते, त्यामुळे आपल्याला लक्ष देऊन चढावं लागतं इथून. पाय हे होतात. चप्पल काढू का? चढायला भेटेल का? दे बाबा माझा.
उतरणं रिस्की आहे इथून. आणि माती, इथे माती आहे, माती स्लिप होते, चप्पल स्लिप होतात. आपण ऑलमोस्ट बालेकिल्ला खाली उतरलाय. एक नंबर ॲडव्हेंचर मंडळी. चढायला एवढा एकदम सरळ वरती आहे, उतरायला तेवढंच आहे. चढताना केवढं वाटत नाही, उतरताना खूप रिस्की आहे. त्यामुळं सांभाळून पाय ठेवावं लागतं आहे, कारण चिखळ आहे, माती झाली आहे आणि जो काथळ आहे त्याच्यावरती शेवाळे जमा झाले, तर सांभाळून उतरावं लागतं आहे. तर आलात तर मंडळी खरंच केअर करा आणि जमलंच तरच वरती चढा, कारण की एकदम बालेकरच्या अजूनही वरती तिकडे एवढं काय आहे नाही आहे. त्यामुळे आम्ही रिटर्न आलो. म्हणजे ॲडव्हेंचर बघा, सरळ समोर बघा कसा डोंगर कसा एकदम सरळ खाली गेला आहे समोरचा. तिथे आपण मगाशी इथे गेलो होतो त्या बुरुजावरती, टहलणी बुरुज तिकडे आहे, सरळ खाली स्लोप आहे. आणि एक मंडई समोर बघा, समोर गुरं आहेत तिथे बघा, गुरं चरत आहेत एवढ्या डोंगरावरती. 2-3 गुरं आहेत तिकडे. अरे बापरे, कसे आले असेल तिकडे. आणि सरळ सगळं आहे, थोडीशी वाट आहे, पायवाट थोडी, पण एकदम स्लोपमध्ये आहे. ट्रेकिंग मंडळ आले इकडे ट्रेक करायला समोर. अच्छा, काहीतरी ॲडव्हेंचर करतात. मित्रा कुठून आलात तुम्ही? पनवेल. पेनचं, अच्छा. हे पेनवरून काही मंडळ आलेत. अच्छा, मिक्सिंग सगळ्यात. ओके ओके, मस्तपैकी. ते आम्ही इकडचेच आहेत. हो, लोकल. इथून उतरतोय आपण, सामोत्र राहतो, कारण खाली सरळ दरी आहे. इथून हे झाडं आलेत म्हणून काही कळत नाही आपल्याला, सरळ खाली दरी आहे, एकदम खाली डीप आहे. आणि बाहेर आपल्याला सामावून उतरावं लागतं आहे. काही ट्रेकिंग मंडळी वरती आले, मॅगी बनवून खातात वरती तिकडे. आता आपण गड खाली उतरतो आहे. आपला ट्रेकिंग कंप्लीट झाली, तर आपण गड उतरतो आहे खाली. कारण गड चढणं सिम्पल असतं, पण उतरणं जास्त क्रिटिकल असतं, हार्ड असतं. म्हणजे आमचा आता हा घोसाळगड कंप्लीट झाला आहे. आता आमचा ट्रेक आहे तळगडासाठी.